मॅक्स महाराष्ट्रावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी मनोज भोये। राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत। खरं तर वेगवेगळ्या मुद्द्यावरती सातत्याने ते आपल्या पक्षाची आणि महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपले बाजू मांडत असतात। पण आता पोर्शे प्रकरण झालं आणि त्यानंतर हिट अँड रन केस मुंबईमध्ये झालेलं, पुण्यात पुन्हा पोलिसाला धडक दिली। इतके बेपर्वा दुचाकीस्वार आपल्याला पाहायला मिळते। काय हाऊस मध्ये साधारणतः चर्चा आहे किंवा लोकप्रतिनिधींना काय वाटतं की ही सगळी प्रकरणं कुठेतरी थांबली पाहिजे आणि त्यासाठी नेमकं धोरण कुठलं असेल? कायद्याचा धाक हा राहिलेला नाही म्हणून या सगळ्या गोष्टी होतात। आपण सगळ्यात आधी हे सरकार असताना कायद्याचा धाकच या महाराष्ट्रात वाटत नाही लोकांना। आता जे पुण्याचं प्रकरण तर सगळ्यांसमोर आहे, पण आता हे जे वरळीचं प्रकरण झालं, चला आपण समजू ऍक्सिडेंट झाला होता, पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर एक काही मानवता असते, काही नैतिकता असते की उतरल्यावर काय लागलं, कसं लागलं एखाद्याला जर, कारण त्या महिला जी भगिनी तिच्या पतीनं असं म्हटलेलं आहे, जर फरफटत नेलं नसतं तर एखाद्या माझ्या पत्नीचा जीव वाचला असता। बरोबर, याचाच अर्थ धडक दिल्यानंतर मी समजतो की एखाद्याच ऍक्सिडेंट होऊ शकतो, पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपण जर तिला मदत दिली असती तर मला असं वाटतं त्या एका भगिनीचा जीव वाचला असता। परंतु जी बेमुरवत खोरी आहे, आपला बाप नेता आहे, आपला बाप पैसेवाला आहे, बेफाम दारू पिऊन निघतात, दारू पिऊन गाड्या चालवतात। आता आपल्याकडे ही यंत्रणाच नाही ना। आपल्याकडे सर्रास बार मध्ये, पब मध्ये ज्याच्याकडे लायसन नाही त्याला दारू दिली जाते, त्याला बियर दिली जाते, त्याला सगळं दिलं जातं, कोणी त्याला विचारत नाही। मग तो 18 वर्षाचा आहे का 20 वर्षाचा आहे, त्याच्या खिशात लायसन्स आहे का नाही आहे, कोणीच विचारत नाही। आणि या सगळ्या गोष्टीमुळे मला असं वाटतं या सगळ्या घटना घडतात। याला सर्वस्वी शासनाचा धाक हा नाही, हेच जबाबदार। पण आता महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना या इतक्या गंभीर प्लॅटफॉर्म वरती तरी चर्चा होत असेल ना की नेमकं काय केलं पाहिजे? होईल। आज आमच्याकडे सचिन भाऊ आहेत, आमचे सदस्य आहेत, त्यांनी हा मुद्दा मांडला, पण पावसामुळे आज सभासदांची संख्या कमी, कामकाज चालवण्या एक विधिमंडळ सगळं कामकाज चालवायचं की नाही चालवायचं हा प्रश्न होता। त्यामुळे सरकारला निवेदन करावं अशा प्रकारची भूमिका सचिन भाऊंनी मांडली, सरकार त्याच्यावर निवेदन करणार। पण आज सरकारने निवेदन अजिबात केलं नाही। या संपूर्ण मुद्दा संबंधित मंत्रीच उपलब्ध नाही, संबंधित सगळ्या गोष्टी नाही, पावसामुळे अधिकारी जागेवर नाही। पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपण तरी त्यांना माहिती घ्यावीच लागेल ना सगळीकडून। पण एक वायडर लेव्हलवरती ही प्रकरणं सातत्यानं घडतात। बरं, हे प्रकरण रविवारी घडलं सकाळी पहाटे, आणि नंतर पुण्यामध्ये पुन्हा एका पोलिसाचा मृत्यू झाला, त्याला सुद्धा धडक दिली गेली। तर एक तुम्ही अपोजिशन लीडर म्हणून विधान परिषदेचे तुमच्या मनामध्ये काय आहे की कुठली पॉलिसी असली पाहिजे? एखादी पॉलिसी आणताना आपण सरकार आणि अपोजिशन दोघे मिळून एकत्र आपण काम करतो। त्याच्यात अपोजिशन आणि पोझिशन हा काही मुद्दा नाही, त्याच्यात वृत्ती हा मुद्दा आहे। ही वृत्ती सगळ्यात आधी बदलली पाहिजे, की नैतिकता आली पाहिजे, की मी दारू पिऊन वाहन नाही चालवलं पाहिजे, दारू पिताना माझ्याकडे लायसन्स असलं पाहिजे, की तिथल्या त्या दारू देणाऱ्या जे काही बार असेल परमिट असेल त्यांनी ते तपासलं पाहिजे। हे कुठंच होत नाही ना, हे कुठंच होत नाही। एक्साईज वाले कुठे रोज बघतात का जाऊन की रोज कोण दारू पितंय काय बघतं, कधी बघितलं का? पोलीस कधी बघतात का? कागदोपत्री बनवतात, नंतर गाडी चालवताना त्याला